अरे वो नाही रे बाबा, ठीक आहे. परतूर शहरातल्या प्राथमिक गरजा मगाशी गाडीतनं येत असताना काही पूर्ण केलेल्या सुरेश जेठलिया साहेबांनी मला सांगितल्या आणि इथं येईपर्यंत मी चर्चा करत होतो. मुंबईला पण ते येत असतात, तिथंही सांगत असतात. आपल्या प्राथमिक गरजा कुठल्याही शहराच्या काय असतात? एक म्हणजे रस्ते, दुसरं म्हणजे पिण्याचं पाणी, तिसरं म्हणजे वीज, चौथं म्हणजे आरोग्य. आदी कामांच्या बरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह आपल्या परतूरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे. आंबेडकर भवन, स्वर्गीय कन्हैयालाल जेठलिया स्टेडियम, पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, मोकळ्या जागांना कंपाऊंड वॉल करणं, तिथं अतिक्रमण होऊ नये, ती सार्वजनिक जागा सार्वजनिक कामाकरताच उपयोगी आली पाहिजे. या पद्धतीनं आमच्या जेठलिया साहेबांनी तिचा विचार केला. इथं बसणाऱ्या सगळ्यांना, तुम्हाला मला, आपल्याला काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला इथनं जायचं आहे. कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाहीये, कायमचा इथं राहणार नाही. त्यावेळेस गेल्यानंतर कुणाला कब्रस्तानामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं, कुणाला स्मशानभूमी लागते. त्याकरता कब्रस्तान पण चांगले पाहिजे, स्मशानभूमीमध्ये देखील सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजे. उत्पन्न निर्मितीच्या करता शॉपिंग कॉम्प्लेक्स ही आता मोठ्या प्रमाणावर शहरी भागामध्ये यायला लागलेले. अशा विविध स्तरावर कामं करण्याचा आजपर्यंत आमच्या जेठलिया साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाला. आता इथनं पुढं राहिलेली कामं देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न, हा परतूरचा विकास पूर्ण झाला पाहिजे असं आम्ही म्हणत नाही. अजूनही आम्हाला करायचं, कामं कधीच थांबत नाही. कुठली ना कुठली कामं केली तरी नवीन 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 कामं निर्माण होतात. लोकांच्या अपेक्षा वाढतात, लोकांचं राहणीमान बदलतं, लोकांच्या गरजा बदलतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला सुविधा द्याव्या लागतात. शहराची तर सगळीकडे वाढती लोकसंख्या होतीये, हे घेता आपल्याला अशाच पद्धतीची कामं करावी लागणार आहे. परतूरकरांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. नमस्कार, बुलंद पत्रकार न्यूज़ में आप सभी का स्वागत है. देखते रहिए. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज